नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 13 फेब्रुवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाची प्रथमा आहे. नक्षत्र मघा आहे. योग शोभन आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:51 ते 11:16 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:17 ते 1:05 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:06 ते 3:31 आणि यमगंड काळ पहाटे 7:01 ते 8:26 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस सिंह राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र गुरु बरोबर केंद्र करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. तुमचा मूडसुद्धा खूप चांगला दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती सहजपणे पूर्ण होताना दिसतील. नवीन कामाची सुरुवातसुद्धा करू शकता. भाग्याची उत्तम साथ लाभेल. थोडंसं आरोग्याकडे थोडंसं तुमच्या खर्चावरती लक्ष देणं गरजेचं राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी आजचा दिवस उत्तम राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. मात्र थोडंफार स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. तुम्ही ज्या प्रकारे दिवसाचा आनंद घेऊ शकाल तशाच प्रकारचा दिवस राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी तुम्ही हाती घेऊ शकता. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वयातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस धावपळीचा धकाधकीचा राहील. ट्रॅव्हलिंगमध्ये थोडंसं जास्त होऊ शकेल. महत्त्वपूर्ण कामं, कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस या सर्वांकरता आजचा दिवस उत्तम राहील. तुमचे कामं मार्गीसुद्धा लागू शकतील. थोडीशी दमछाक झाल्यासारखे वाटेल मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काय चांगले लाभ मिळू शकतील. गुंतवणुकीच्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण संधी आजच्या दिवशी तुम्हाला मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. मात्र खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण होताना दिसेल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात थोडे मोठे स्ट्रेसाचे दिवशी जाणवतील. मात्र कॉन्फिडन्स खूप चांगला राहील. भाग्याची साथसुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी धावपळ, दगदग ही थोडी जास्त प्रमाणात जाणवेल. ज्याप्रमाणे काही कामं न झाल्यामुळे थोडंसं फ्रस्ट्रेशन, स्ट्रेससुद्धा जाणवेल.
कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात किंवा कामं आजच्या दिवशी हाती घेऊ नका. कमिटमेंटपासून थोडं राहणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी सामान्य स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ शकता. चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होऊ शकतील. गुंतवणुकीच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही घेऊ शकाल. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. कार्यक्षेत्रा संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी किंवा निर्णय किंवा बातम्या तुम्हाला समजू शकतील की ज्या शुभफलदायी राहतील. वैवाहिक जोडीदारावर थोड्याफार प्रमाणात तणावाचे प्रसंग निर्माण होतील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला भाग्याची उत्तम साथ लाभेल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. याचप्रमाणे तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामाला सुरुवात करू शकता. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकेल. त्या संदर्भात काळजी घ्या. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर थोड्याफार प्रमाणात मतभेद होऊ शकतील. मात्र जर तुम्ही पार्टनरशिपचा बिझनेस करत असाल तर त्यामध्ये काही चांगले अनुभव आजच्या दिवशी नक्की येतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी हाती घेऊ नका. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 13 फेब्रुवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.